नमस्कार मंडळी, वंशिका अँड फॅमिलीच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमची मम्मी तुम्हाला काहीतरी वेगळं नवीन असं बनवून दाखवणार आहे. काय बनवताय मम्मी तुम्ही? आंबोळ्यांचे तांदूळ भिजत घालते. किती आहे ते? 1 किलो तांदूळ, 1 चमचा मेथी आणि पाव किलो उडीद डाळ. ही उडीद डाळ आहे. ही उडीद डाळ. तांदूळ 4-5 वेळा धुवायचे आणि ते भिजत घालायचे. तांदळाच्या वरती पाणी ठेवायचं जास्तच. किती पाणी ठेवायचं तरी? जास्त तांदळाच्या वरती पाणी हवं. आणि उडदाचं पण तसं. उडीद डाळ पण तेवढीच भिजत घालायची तशीच. आणि आज संध्याकाळी सकाळी करायचे असल्या तर संध्याकाळी लावून ठेवायचं. आता मग हे कधी भिजत घालायचे तांदूळ? तांदूळ सकाळी भिजत घालायचे आणि रात्री लावायचे. संध्याकाळी मिक्सरला लावायचे आणि रात्री ते पीठ आंबवत ठेवायचे. 8 तास तरी व्हायला पाहिजे. पीठ चांगलं आलं की नंतर सकाळी नाश्त्याला आंबोळ्या. ओके. हे आता मम्मी मिश्रण लावते आहे. तांदूळ आणि वाटीभर पोहे भिजून त्याच्यात टाकते. हे आता सगळं लावून घेणार मिश्रण. हे भिजवलेले तांदूळ आहेत ते आता सगळे लावून. 1 वाटी पोहे घालायचे भिजवून त्याच्यामध्ये आणि कोमट पाण्यात लावायचं. असं हे गरम थोडंसं पाणी करून घ्यायचं आणि मग त्याच्यात मग पीठ लवकर येतं. पीठ लवकर येण्यासाठी. पोहे घातल्यामुळे जाळी चांगली येते. हे असं पीठ झालेलं आहे. अशा पद्धतीने बारीक करायचं एकदम असं बारीक सगळं एवढं सगळे तांदूळ लावून घ्यायचे. या पद्धती सगळं असं बारीक करायचं आणि चांगलं फेटायचं असं आणि ठेवायचं. पूर्ण पीठ झाल्यावर चांगलं फेटायचं आणि ठेवून द्यायचं. पीठ आंबवायला ठेवायचं की सकाळी त्याच्या आंबोळ्या करायचं. पीठ आलेलं दाखव. हे आता तांदूळ आणि सगळं मिक्सरला लावून ह्याच्यात आता आंबवायला ठेवलं आहे. हे बघा, हे असं पीठ आलेलं आहे. आता आंबोळ्या करायला तयार. हे असं ढवळून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्याच्यात आता मीठ टाकायचं अंदाजे तुमच्या ह्याच्याप्रमाणे चवीनुसार. पुन्हा असं ढवळून घ्यायचं. तर व्यवस्थित खालून असं ढवळून घ्यायचं. तुम्हाला जर अशी पद्धत आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा सगळा सेटअप करून घेतलेला आहे. पीठ एक टोपात काढून घेतलं आहे, तवा, पाणी आणि तेल. मम्मी आता करून दाखवते कशा पद्धतीत हे करायचं. असं ओतायचं आणि अशी फिरवायचं हळू हाताने. थोडा वेळ थांबायचं. असे त्याला होल येणार, तुम्ही बघू शकता. चांगले असे होल आले पाहिजे म्हणजे तुमचं पीठ चांगलं आंबलंय. अशी जाळी पडली पाहिजे पूर्ण.
असं मध्ये बघायचं पाठून शेकली आहे का. अशी पलटली, थोडस असं पाण्याचा हात हे करायचा त्याच्यावरती. असे बघा बारीक बारीक होल आले. अशी काढायची. अशा प्रकारे तयार होणार. तुम्हाला अजून एक करून दाखवतो. पुन्हा थोडंसं असं तेल तव्यावर घालायचं, थोडंसंच घालायचं. पुन्हा हे बघा असं ओतलं, असं फिरवायचं. हे बघा अशी आहे. हे बघा किती सॉफ्ट झाली आहे. अशी सॉफ्ट व्हायला पाहिजे, एकदम मस्त मऊ मऊ. आणि दुसरे टाकले ते बघा, हिला पण जाळी आलेली आहे व्यवस्थित. हे बघा ही कशी व्यवस्थित झाली बघा. तवा आता व्यवस्थित गरम झाला ना, त्यामुळे ही व्यवस्थित झाली आहे. असं चारी साईडने असं उचलून घ्यायचं आणि अशी मग पलटी मारायची. हे बघा अशा प्रकारे आमच्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.